आली आली भाग्यलक्ष्मी। आताही तू असंच म्हणशील का? देव माझी परीक्षा पाहतोय। थांबा, त्या थोड्या दिवसाच्या सोबती आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसू देऊ नका। आणि आई भिराईवर विश्वास ठेवा। त्या काशीचं व्रत पूर्ण होण्यासाठी भिराई देवी तिच्या पाठीशी आहे। हो। काय बोलतेस तू भैरवी? हे बघ भैरवी, त्या काशीच्या पाठी कोणी असू दे, पण मी त्या काशीला नाही सोडणार। बघच तू किती दुष्ट आहे ही दोघं। काशी आई इतकी चांगली आहे तरी तिला त्रास देतात। काशी, मला वचन दे, मी डोळे मिटायच्या आत तुम्ही दोघं लग्न कराल। आई, हे काय वचन घेतलं तुम्ही आमच्याकडून? हो काशी, मला माझ्या अमरसाठी सून म्हणून फक्त तू झालीस काशी। माझ्या पश्चात माझ्या अमरला तूच नीट सांभाळू शकशील। हो, पण मी सांग काशी, मग माझी एवढी शेवटची इच्छा कराल ना तुम्ही पूर्ण? काशी, माझ्या आईसाठी, केवळ माझ्या आईसाठी आपण विवाहबद्ध होऊ आणि त्यानंतर आपण पती पत्नी असलो तरीही मी तुम्हाला स्पर्शही करणार नाही। आई गेल्यानंतर मी तुम्हाला विवाह बंधनातून मुक्त करेन। आता या उपर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल। माझ्या बाबतीतले सगळे निर्णय आई भिराईच घेते। हो ना? मग तुम्ही आई भिराईला कौल लावा आणि तिला विचारा की आपल्या दोघांचं लग्न हे हितकारक आहे का नाही। प्लीज प्लीज काशी, मी तुम्हाला विनंती करतो। कोणाचा नंबर आहे? कोड तर मुंबईचा दिसतोय। हॅलो हॅलो, हा भाऊ, हा मी गुरव बोलतोय। गुरव, अहो कुठे आहात तुम्ही? मी मुंबईला आहे। तुम्ही माझा पत्ता लिहून घ्या आणि तिथून ताबडतोब निघा। ताबडतोब? का, काय झालं? गुरव, तुम्हाला काशी तर नाही भेटली ना? हो हो, मी मुंबईत आहे आणि काशीने मला इथे नोकरी मिळवून दिली आहे। तुम्ही ताबडतोब तिथून निघा आधी। गुरव, तुम्ही तिला काही सांगितलं तर नाही ना? भाऊ, तुम्ही आता बोलण्यात वेळ घालू नका, तिथून ताबडतोब निघा। यांच्या आईंनी मला ज्या पेचात पकडले त्यातनं आता तूच मला सोडवशील अशी माझी श्रद्धा आहे। मी कौल लावेन तेव्हा तू तुझ्या डाव्या बाजूचं फूल पाडून या लग्नाला नकार दर्शव। काशी, कौल लावताय ना? तू जगतजननी आहेस, आम्ही सगळे तुझे लेकरू आहोत। अमरच्या आईंची इच्छा आहे की आम्हा दोघांचं लग्न व्हावं। आई, जर तुझी इच्छा असेल की हे लग्न व्हावं तर तुझ्या उजव्या बाजूचं फूल पडू दे, आणि जर तुझी इच्छा असेल की हे लग्न होऊ नये तुझ्या डाव्या बाजूचं फूल पडू दे। आई, कौल दे आई, मला कौल दे।